नमस्कार. पटेल न पटेल पण ही तलवार मात्र आता नक्की चालणार आहे आणि ही तलवार चालली की परिणाम साधणार आहे एवढं मात्र नक्की आहे. काय आहे, घटना घडत असतात आणि या घटनांचे अर्थ आपण आपापल्या पद्धतीने लावत असतो. पण काही घटनांच्या मधलं सातत्य आणि काही गोष्टींचं साधर्म्य याच गोष्टी अशा असतात ज्या भविष्यातील घटनांची नोंद आपल्याला देत असतात. हे सगळं तलवार, पटेल न पटेल, घटना, साधर्म्य हे सगळं ऐकल्यावर आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं मी कशाविषयी बोलतोय. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी आणि त्याला केंद्रातल्या घटनेची जोड या सगळ्या गोष्टींमध्ये आता राज्यातल्या सरकारची स्थिती काय होणार आहे हे ठरणार आहे आणि अनेक लोक चांगलेच अडचणीत येणार आहेत. मी बोलणार आहे प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आणि यांच्या संदर्भाने ईडीची न्यायालयात चालू असलेल्या केस संबंधी जरा नीट समजून घेऊया हे सगळं प्रकरण. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. मागच्या काही दिवसापासून अमित शहा यांच्यासोबत शरद पवारांची भेट, राज्यपालांसोबत शरद पवारांची भेट, देवेंद्र फडणवीसांच्या सोबत शरद पवारांची भेट आणि अन्य काही भेटी चांगल्या चर्चेत आलेल्या आहेत. यापैकी राज्यपालांची भेट आणि अमित शहांची भेट यामध्ये एक कॉमन मुद्दा होता आणि ती कॉमन गोष्ट म्हणजे प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती. राज्यपालांना भेटायला शरद पवार प्रफुल्ल पटेल यांना सोबत घेऊन का गेले? अदानींच्या घरी म्हणजे गौतम अदानींच्या घरी अहमदाबादमध्ये शरद पवारांनी अमित शहाची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यावेळी देखील प्रफुल्ल पटेल सोबत होते असं म्हटलं जातं. प्रत्येक भेटीत प्रफुल्ल पटेल सोबत का आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटनांना वेग का येऊ लागलाय याविषयीची पडताळणी करण्याचा प्रयत्न आम्ही केला. खरं तर अनेक चर्चा उपचर्चा समोर येत असतात आणि त्यातून निष्पन्न काहीच होत नाही हा आपला अनुभव आहे. पण एखादी घटनेची साखळी जोडत जोडत आपण मागे जातो तेव्हा काहीतरी हाती यायला लागतं आणि होणार आहे काय याविषयीचे प्रश्न मनात निर्माण येऊ लागतात. प्रफुल्ल पटेल हे सातत्यानं शरद पवारांच्या सोबत केंद्रातल्या सत्ता असलेल्या नेत्यांना किंवा अन्य लोकांना का भेटत आहेत या प्रश्नाचं उत्तर नुकतंच मिळालं दिल्लीच्या कोर्टामध्ये ईडीच्या एका केसमुळं. काय होती ही केस? ईडीनं अपहाराची एक केस रजिस्टर्ड केलेली आहे आणि ती आहे एका व्यक्तीच्या विरोधात. त्या व्यक्तीचं नाव आहे दीपक तलवार. या दीपक तलवारला नुकतंच म्हणजे 19 मध्ये दुबईवरून भारतामध्ये आणण्यात आलेलं आहे. दीपक तलवार सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे. त्यांचा मुलगा आदित्य तलवार, हे दोन्ही तलवार पिता पुत्र यांच्यावर एक मोठा आरोप आहे आणि तो आरोप असा आहे की अमिरात एअरवेज, कतार एअरवेज यांच्यासाठी भारतातले स्लॉट उपलब्ध करून देऊन यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ करून घेतलेला आहे. दीपक तलवार कोण आहेत? तर ते दीपक तलवार हे प्रफुल्ल पटेल यांचे घनिष्ठ मित्र आहेत असं आम्ही नाही, ईडी दिल्लीच्या कोर्टामध्ये सांगते आहे. तलवार यांनी पटेलांशी असलेल्या आपल्या संबंधाचा पूर्ण उपयोग करून घेतला आहे आणि याच उपयोगाच्या आधारावर त्यांनी करोडो रुपये कमावलेले आहेत. 272 करोड रुपये तलवार यांना मिळाल्याचं बोललं जातं आहे. आता या सगळ्या प्रकारामध्ये ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची चौकशी होत आहे. ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची चौकशी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीही मुंबईमधल्या एका जमिनीच्या प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल यांची चौकशी झालेली आहे. मिलेनियम डेव्हलपर्स नावाचा एक बांधकाम व्यवसायातली कंपनी जिचे प्रमोटर प्रफुल्ल पटेल आहेत. या प्रफुल्ल पटेल यांनी वरळीमधला एक मोठा प्लॉट विकत घेतला, त्यावर 15 मजली इमारत बांधली आणि एका व्यक्तीला त्या इमारतीतला 14,000 स्क्वेअर फुटाचा एरिया दिला. हा तो व्यवहार आहे. तुम्ही म्हणाल की हा व्यवहार ईडीची चौकशी असं काय भानगड सगळी ही? तर तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो, हा जो प्लॉट वरळीमधला होता तो दाऊदचा निकटवर्तीय इक्बाल मिर्चीच्या मालकीचा होता. इक्बाल मिर्चीनी ही प्रॉपर्टी मिलेनियम डेव्हलपर्सला विकली आणि त्यातील 14,000 स्क्वेअर फीटची सदनिका फ्लॅट काय जो बांधकाम केलेला एरिया आहे तो
एका व्यक्तीला विकला गेला आणि ती व्यक्ती होती हजरा मेनन. हजरा मेनन ही इक्बाल मिर्चीची पत्नी आहे आणि हुमायूं मर्चंट नावाच्या व्यक्तीने या सगळ्या व्यवस्थेमध्ये, या सगळ्या व्यवहारामध्ये मध्यस्थता केलेली होती. 2007 मध्ये हा करार झालेला आहे. करोडो रुपये किमतीची ही प्रॉपर्टी आहे. नुसते करोडो नाही, हजारो करोडो रुपये किमतीची ही प्रॉपर्टी आहे. याही विषयामध्ये मागच्या 1.5 वर्षापूर्वीच ईडीनी प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केलेली आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी मिळाली कशी, या खरेदी विक्रीतल्या व्यवहारातला पैसा गेला कुठं आहे, संबंध कसे होते, इक्बाल मिर्चीशी थेट बोलणं झालं आहे का, मध्यस्थ कोण होता, कारण इक्बाल मिर्ची हा दाऊदच्या अत्यंत जवळचा व्यक्ती होता. या सगळ्या विषयाची चौकशी आता ईडीनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केलेली आहे. हे प्रकरण त्यावेळी थंड बस्त्यामध्ये गेलेलं होतं. आता एअर इंडियाच्या म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर असताना, म्हणजे नागरी उड्डयन मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या संबंधाचा आधार घेऊन काही फायद्याचे विमानमार्ग विदेशातल्या विमान कंपन्यांना अक्षरशः बहाल केले, ज्यातून एअर इंडियाचं वाटोळं झालं. आज एअर इंडिया वाटोळं झालंय म्हणून, नुकसानीत आहे म्हणून, तोट्यात चाललंय म्हणून आपण एअर इंडियाच्या मॅनेजमेंटला शिव्या घालतो किंवा मोदी एअर इंडिया विकायला काढलाय असं म्हणतो. मोदी सब बेचने जा रहा है, एअर इंडिया भी बेच दिया असं आपण म्हणत असतो. पण एअर इंडियाचं वाटोळं का झालं हे समजून घेणं आवश्यक आहे. ईडीचं प्रकरण जे चाललंय ते प्रकरण आहे संयुक्त अरब अमिरातीच्या अमिरात एअरपोर्ट्सला, माफ करा, एअर कंपनीला किंवा अन्य कतार बितार एअरवेजला या सगळ्या असे स्लॉट उपलब्ध करून दिले, असे मार्ग उपलब्ध करून दिले ज्यात त्या एअर कंपन्यांचा फायदा होईल. नुकसान कुणाचं झालं आहे? एअर इंडियाचं झालं आहे. भारतीय सरकारचा सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आपल्या मित्राकरवी विदेशातल्या विमान कंपन्यांना चांगले मार्ग उपलब्ध करून देतो, त्यात एअर इंडियाचं नुकसान होतं, एअर इंडियाची बर्बादी होते आणि आबादी होते तलवारची. आणि अर्थातच अजून कुणाची होईल, तलवारचे कुणाशी संबंध आहेत हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नहीं है. जरा उस वक्त को आपको ले चलता हूँ, उस वक्त आपको ले चलता हूँ जहाँ पे एयर इंडिया का दोहन किया गया. काय झालंय? एअर इंडियाला त्या काळामध्ये 28 विमानांची गरज होती. यासोबत आणखी एक जोडून उपकथानक आहे, ते पण फार गंभीर आहे. म्हणजे ज्यावेळी भारतीय लष्करातील हवाई दल काही स्क्वॉड्रन विमानाची मागणी देशाच्या सरकारकडे करत होतं, तेव्हा सरकार विमान खरेदी करायला पैसे नाहीत असं सांगत होतं. जवळपास 250-300 विमानं आवश्यक होती. त्यावेळेला सरकारने बजेट नाही म्हणून नाकारलं. राफेलची खरेदी सुद्धा अँटनीच्या काळामध्ये, मनमोहन सिंगांच्या काळामध्ये होणार होती, पण ती खरेदी नाकारली गेली, पैसे नाहीत म्हणून. त्याच वेळेला एअर इंडिया 28 विमानांची मागणी सरकारकडे करत होता. 28 विमानांची गरज एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये आहे असं एअर इंडियाचं म्हणणं होतं. ड्रीम लायनरसारखी विमानं आवश्यक होती. एअर इंडियाला 28 विमानांची गरज असताना सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर प्रफुल्ल पटेल यांनी सरकारकडून 68 विमानं खरेदी करण्याची परवानगी घेतली. 40 विमानं जास्त. या 40 विमानाची खरेदी, 40 जास्त विमानाची म्हणजे एकूण 68 विमानांची खरेदी करण्यात आली. त्यासाठी एअर इंडियानं 40,000 करोड रुपयांचं कर्ज घेतलं. या 40,000 करोड रुपयांच्या कर्जाचा व्याज म्हणून जवळपास 3,500 कोटी रुपये एअर इंडियाला दरवर्षी भरावे लागत होते. विचार करा, 40,000 करोड रुपये कर्ज, 3,500 करोड रुपयांचं दरवर्षाला व्याज. कसा वर येईल एअर इंडिया? कसं चांगलं होईल? बरं, हे सगळं म्हणजे कर्जाची फेड चालू असतानाच्या काळामध्येच एअर इंडियाच्या सगळ्यात चांगल्या मार्गांना विदेशी विमान कंपन्यांना देऊन टाकण्यात आलं होतं. म्हणजे उत्पन्नाचे मार्गही बंद केले होते. वाटेल तिथे, वाटेल तशा पद्धतीने एअर इंडियाला लुबाडल्या गेलं आणि आता ही सगळी चोरी ईडीच्या मार्फत कोर्टाच्या समोर आलेली आहे. या दीपक तलवारच्या प्रकरणामध्ये एका कॅनेडियन व्यापाऱ्यानं तर आपण लाच दिल्याची कबुली कॅनेडियन न्यायालयामध्ये केलेली आहे आणि तिथे त्या न्यायालयानं हा पुरावा देखील ग्राह्य धरलेला आहे. त्याला तिथे शिक्षा होती आहे. पण भारतीय न्यायालयानं हाच पुरावा नसल्याचं त्या काळामध्ये म्हटलं होतं.
आता या सगळ्या प्रकरणांची चौकशी सुरू झालेली आहे। अब खेला हो बे। आता या प्रकरणाचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी केला जाणार की या प्रकरणामध्ये अडकलेल्या माणसांना बिहाइंड द बार टाकून त्यांना या कृत्याची शिक्षा दिली जाणार, हा खरा प्रश्न आहे। पण या चौकशा चालू असताना, या स्वरूपाची गोष्टी सगळ्या चालू असतानाच्या काळामध्ये ज्या भेटी वारंवार होऊ लागल्यात त्याच भेटी हे सिद्ध करतात की या प्रकरणाला दाबण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत। म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत वाढल्याबरोबर प्रफुल्ल पटेल पवारांच्या सोबत वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात, दिल्लीत दिसतात, एका प्रवेशाच्या कार्यक्रमात दिसतात, त्यांची ते असल्याची चर्चा गुजरातमध्ये अमित शहाच्या भेटीच्या वेळी होते, राज्यपालांच्या सोबत दिसतात, सोबत अनेक फायली असतात आणि राज्यामध्ये सत्तांतराची चर्चा सुरू होते। म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरेंवरती नाराज होतात, आपला मुख्यमंत्री करावा अशी मागची चर्चा त्यांना करायची अशी वाढू लागते, या दोन पक्षामध्ये मतभेद सुरू होतात, शरद पवार उद्धव ठाकरे भेटायला येत नाहीत म्हणून जाऊन वर्षावर भेटतात, कदाचित हेच करण्यासाठी सिद्ध करण्यासाठीच की काय कोणास ठाऊक देवेंद्र फडणवीस सिल्वर ओकवर जाऊन भेटून आले। म्हणजे फडणवीस सिल्वर ओकवर जातात पण शरद पवारांना मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी जावं लागतं। हाच तो फरक शरद पवारांना सिद्ध करायचा होता का, की अजूनही माझ्याकडे येणारी माणसं आहेत, तुमचं सरकार माझ्यावर आहे हे दाखवायचं होतं का? आणि ही नाराजी किंवा ह्या सगळ्या गोष्टी आता या सरकारच्या वाचवण्यासाठी आहेत का पाडण्यासाठीच्या आहेत? भाजपनं हा खेळ खेळला आहे की भाजप खरोखर या भ्रष्टाचारांना तुरुंगात पाठवण्याची इच्छा ठेवत आहे हे येणारा काळच सांगेल। पण आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही किंवा जे आकलनाच्या पलीकडचं असतं त्या कृती का होऊ लागल्यात याचं रहस्य दिल्ली न्यायालयात ईडीच्या केसनी उघड केलं आहे, एवढं मात्र नक्की। नमस्कार।